Hello, my all dear children. Last period we have begin. We have start 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला 2.5 युनिट 2 मधील जे 2.5 आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण पुस्तकांबद्दल थोडेसे नावाचं जे लेसन आहे, जो पाठ आहे त्याविषयी आपण चर्चा करीत आहोत. आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला वॉर्मिंग अप चिटचॅट हा जो टॉपिक आहे, हा जो भाग आहे, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण प्रत्यक्ष बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण हे जे बुक आहे, हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं आपण काय करणार आहोत, रिव्ह्यू करणार आहोत. जसं याचाही अर्थ आपण मागच्या पिरियडला जाणून घेतला. रिव्ह्यू पुनरावलोकन करणे, समीक्षा करणे, सिंहावलोकन करणे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. आणि याच विषयी आज आपण या पाठाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. अ लिटल बीट अबाउट द बुक असा त्याचा अर्थ होतो. अ लिटल बीट, बीटचा अर्थ काय होतो या ठिकाणी, अंश किंवा लहान तुकडा. बीटचा अर्थ काय होतो, अंश किंवा लहान तुकडा असा त्याचा अर्थ होतो. लिटल म्हणजे थोडासा, अबाउट विषयी, बुक पुस्तक. अ लिटल बीट अबाउट द बुक म्हणजेच पुस्तकांबद्दल थोडेसे, पुस्तकाबद्दल थोडेसे असा त्याचा अर्थ होतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं जे टेक्स्टबुक पेज नंबर 69 आहे ते उघडा आणि त्याच्यावर त्या पेजवर आधारित जे काही बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण नावाचं जे लेसन आहे, त्या लेसनला आज आपण येथे प्रत्यक्ष काय करीत आहोत, सुरुवात करीत आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, बघा तुमच्या पुस्तकात बघा, अ लिटल बीट अबाउट द बुक म्हणजेच पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Anything mention म्हणजे काय, उल्लेख करणे असा त्याचा अर्थ होतो. Anything I mention about the book can be mistakenly म्हणजे काय, चुकून. अंडरस्टूड म्हणजे काय, समजणे, आकलन होणे. अँड स्पॉयलर्स म्हणजे काय, बिघडवणारे किंवा इतरांच्या आनंदात माती कालवणारे. स्पॉयलर्स म्हणजे काय, बिघडवणारे किंवा इतरांच्या आनंदात माती कालवणारे, स्पॉयलर्स. सो आय वूड रॅदर गिव्ह अ ग्लान्स म्हणजे काय, ओझरता, दृष्टिक्षेप. ग्लान्सचा अर्थ काय होतो, ओझरता, दृष्टिक्षेप. ग्लान्स इनटू द बॅक विदाउट मेन्शनिंग म्हणजे काय, उल्लेख करणे. एनी इव्हेंट्स म्हणजे प्रसंग. ऑर प्लॉट्स म्हणजे भूखंड. ऑफ द स्टोरी, प्लॉट्स भूखंड असा आपण अर्थ या ठिकाणी घेऊ. प्लॉट्स ऑफ द स्टोरी. बघा या ठिकाणी R.K. नारायण, बघा या ठिकाणी की जो रायटर आहे, लेखक आहे, ते या ठिकाणी काय म्हणतात तेच आपण आता प्रत्यक्ष जाणून घेऊया. की या पुस्तकाबद्दल अबाउट द बुक म्हणजे या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून स्पॉइलरसारखे होईल, म्हणजे बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. कळलं का तुम्हाला? एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे काय होईल, योग्य
ठरेल, योग्य योग्य ठरेल. बघा, स्वामी इज अ, आता सरळ आपण थोडेसे पुस्तकांबद्दल हे जे टायटल आहे याच विषयी आता प्रत्यक्षात माहिती घेत आहोत. स्वामी इज अ mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, मॅथमॅटिक्स म्हणजे काय? गणित विषय. मॅथमॅटिक्स गणित. बघा स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. स्वामी आणि त्यांचा मित्र आर के नारायण. स्वामी मिस्चिवस म्हणजे काय? तिरस्करणीय, खोडकर. मिस्चिवसचा अर्थ काय होतो? तिरस्करणीय किंवा खोडकर असा त्याचा अर्थ होतो. अँड लिटल किड म्हणजे काय? लहान मुलगा. लहान मुलगा. ऑफ अबाउट 10 years old and living in the era म्हणजे काय? युग किंवा इतिहासातील एक कालखंड. एराचा अर्थ काय होतो? एक युग किंवा इतिहासातील कालखंड. वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. ब्रिटिश बघा, भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिश सत्ता. लाईक मोस्ट किड्स म्हणजे लहान मुलं. ऑफ द एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे म्हणजे राहणे. ॲट वन प्लेस अँड ॲब्सल्युटली पूर्णपणे. हेट्स स्कूल. हेट्स म्हणजे काय? हेट्स मीन्स तिरस्कार. इवन वर्स म्हणजे काय? वाईट, अधिक वाईट किंवा त्रासदायक. वर्स. अँड स्टे म्हणजे मुक्काम राहणे असाही त्याचा एक अर्थ होतो. किंवा मग थांबवणे किंवा अटकाव करणे. स्टेचा एक अर्थ काय? मुक्काम, थांबवणे किंवा अटकाव करणे. स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सल्युटली पूर्णपणे. हेट्स तिरस्कार. स्कूल. इवन वर्स म्हणजे काय? वाईट, अधिक वाईट किंवा त्रासदायक. अँड मॅथमॅटिक्स गणित. बघा, स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kid of age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. त्या काळातली ही काय आहे? कथा आहे. स्वामी नावाचा साधारण 10 वर्षाचा एक खोडकर, मिस्चिवस खोडकर. स्वामी नावाचा एक साधारण 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांप्रमाणे स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिरस्कार असणारा मुलगा आहे. कळतंय का तुम्हाला? ही कथा केव्हाची आहे? की जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्या काळातली ही कथा आहे. आणि स्वामी नावाचा एक साधारण 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिरस्कार असणारा काय आहे? मुलगा आहे. कोण? स्वामी. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. स्कूल is his absolute nightmare. म्हणजे काय? दुःस्वान किंवा भयानक अनुभव. नाईटमेअर म्हणजे काय? दुःस्वान किंवा मग भयानक अनुभव. स्कूल इज हिज ॲब्सल्यूट म्हणजे पूर्णपणे. अँड नाईटमेअर म्हणजे काय? भयानक अनुभव. शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटे. कोणाला? स्वामीला. लक्षात घ्या, शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटे. दुःस्वान वाटे किंवा भयानक अनुभव वाटे. कोणाला? स्वामीला. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Anyway, the story unfold म्हणजे उघडणे. around सोभोवती. the happening घडत.
ऑफ दीज किड म्हणजे मुलगा, अँड हाऊ ही कॉन्स्टंटली सतत गेट इन टू ट्रबल म्हणजे काय, संकट, ट्रबल मीन्स संकट, अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. बीटिंग म्हणजे काय, हॅपनिंग म्हणजे घडत आहे, हॅपनिंग मीन्स वॉट, घडत आहे किंवा घटना किंवा प्रसंग, अँड बीटिंग म्हणजे काय, ठोक देणे, मार देणे. ट्रबल म्हणजे त्रास किंवा मग अडचण, ट्रबल त्रास किंवा अडचण, कॉन्स्टंटली सतत अविरतपणे असा त्याचा अर्थ होतो. बघा की एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड म्हणजे कोणता मुलगा, स्वामी, अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडे काय करतो, बीटिंग करतो म्हणजेच मार खातो. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दीज किड, की या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडून मार खातो. कोण स्वामी. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, स्वामी हा जो मुलगा आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत की तो आपल्या वडिलांकडून मार खात असतो. आता पुढचं बघूया आपण, पुढे बघूया नेक्स्ट परिच्छेद, नेक्स्ट पॅरेग्राफ आपण या ठिकाणी बघूया. स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉक्टिव्ह हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड. टॉक्टिव्ह म्हणजे काय, बडबड्या, नेहमीच बोलणारा, टॉक्टिव्ह बडबड्या. लिटल किड अँड थिंग्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. हे स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची काय आहे, पद्धत आहे. कळतंय का तुम्हाला की स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉक्टिव्ह हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे आणि आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची काय आहे, पद्धत आहे. कोणाची, स्वामीची. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. बट ही डज लर्न म्हणजे शिकणे, द ट्रूथ म्हणजे सत्य, द हार्श वे. हार्श म्हणजे काय, असह्य, कठोर असा त्याचा अर्थ होतो. हार्शचा अर्थ काय होतो, असह्य किंवा कठोर. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड म्हणजेच कठोर मार्गानेच समजते. परंतु सत्य त्याला अवघड म्हणजेच कठोर मार्गानेच समजते, कळते. कारण आपण याच्या आधीच पाहिलं की कशा पद्धतीने त्याला कुठल्याही संकटात सापडल्यानंतर त्याला वडिलांकडून काय खावा लागतो, मार खावा लागतो. म्हणून परंतु त्याला सत्य अवघड किंवा कठोर मार्गानेच समजते. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. Unlike kids today. As many teens अर्थ काय होतो, युवा किंवा पौगंड. टीन्सचा अर्थ काय होतो, युवा किंवा पौगंड. म्हणजेच 13 ते 19 वर्षे वयोगटातील जे मुलं असतात त्यांना काय म्हटले जाते, टीन्स म्हणजेच युवा किंवा पौगंड. ॲज मेनी टीन्स बॅक देन, ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक लाथा मारणे, क्लेम अ ट्री, क्लेम म्हणजे चढणे, झाडावर चढणे, ब्रेक समथिंग अँड हराश समबडी. अँड हराश समबडी म्हणजे काय, त्रास देणे, छळणे.
harass somebody unlike kids today. harass somebody म्हणजे कोणालाही त्रास देणे, छळणे असा त्याचा अर्थ होतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. सन म्हणजे सूर्य. किक समथिंग, क्लिम अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हराश समबडी अनलाईक किड्स टुडे. अनलाईक किड्स टुडे म्हणजे परंतु स्वामीला सत्य त्याला अवघड कठोर मार्गाने समजते. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्याला उन्हात खेळणे, त्याला उन्हात खेळ इतर मुलांप्रमाणे उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणालाही त्रास देणे अशा गोष्टी करण्यात स्वामीला मजा वाटत असेल. अनलाईक किड्स टुडे जी आजकालच्या मुलांना वाटत नाही, इन दिस वे अशा पद्धतीने तो स्वामी होता. परंतु त्याला सत्य अवघड कठोर मार्गाने समजते. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्याला उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात त्याला मजा वाटत असे, जी आजकालच्या मुलांना वाटत नाही. Unlike kids today, these in fact was in bracket and in most parts of India still is the life of typical boy growing up. This is in fact was and in most parts of India still is the life of typical boy growing up. टिपिकलचा अर्थ काय होतो? ठराविक किंवा वैशिष्ट्यपूर्ण किंवा नमुनेदार असा त्याचा अर्थ होतो. दीज इन फॅक्ट म्हणजे खरं. वॉज अँड मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज म्हणजेच भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. म्हणजेच खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. म्हणजेच भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तंत्रज्ञान. बिग म्हणजे मोठा, किड्स मुलांच्या जीवनात. ती तंत्रज्ञानाला फार स्थान नसते. म्हणजेच मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. परंतु हल्ली मुलांच्या आयुष्यामध्ये ही जे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व आता खूप वाढलेलं आहे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक म्हणजे काय? हाहाकार किंवा अनर्थ उडवणे. टू प्ले हॅवॉकचा अर्थ काय होतो? हाहाकार किंवा अनर्थ उडवणे असा त्याचा अर्थ होतो. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात रस असतो. म्हणजेच मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात काय असतो? रस असतो. त्यांना आवड असते. इन व्हॉट ways is Swami a typical boy in his growing years? In what ways is Swami a typical म्हणजे काय? जो आताच आपण त्याचा ठराविक, वैशिष्ट्यपूर्ण किंवा नमुनेदार. टिपिकलचा अर्थ काय? ठराविक, वैशिष्ट्यपूर्ण किंवा नमुनेदार असा त्याचा अर्थ होतो. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? की स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? आता हेच आपण पुढील जो काही पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत की जो स्वामी आहे तो स्वामी मोठा होताना कशा प्रकारचा मुलगा होता ते इथून आता आपण पुढे बघणार आहोत.
In this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. In this regard, regardचा अर्थ काय होतो? आदर किंवा मानणे किंवा कदर असा त्याचा अर्थ होतो. नारायण गेट्स डीपली, डीपली म्हणजे काय? खोलवर. डीपलीचा अर्थ काय होतो? खोलवर. डीपली इंटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड, एक्सप्लेनिंग, एक्सप्लेनिंगचा अर्थ समजावून सांगणे, एक्सप्लेनिंग, एक्सक्विजिटली, एक्सक्विजिटली, एक्सक्विजिटली म्हणजे काय? उत्कृष्टपणे, सर्वोत्तम प्रकारे. एक्सक्विजिटली म्हणजे काय? उत्कृष्टपणे, सर्वोत्तम प्रकारे. हाऊ ही थिंक्स, थिंग्स म्हणजे विचार, अँड व्हॉट ही पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? पॉईंट ऑफ व्ह्यू. पर्स्पेक्टिव्ह, पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा दृष्टिकोन असं आपण म्हणतो, दृष्टिकोन असं म्हणतो. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट ही पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. वर्ल्ड इज. आता आपण इथं काय बघणार आहोत की स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता. क्वेश्चन मार्क. इथे नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात या ठिकाणी. आता सखोल वर्णन करतायत कोण? R.K. नारायण. कोणाविषयी? स्वामीच्या विषयी. बघा की इथे नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, स्वामीच्या मनातल्या भावभावना तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स एव्हरी अटॅच विथ दी कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. प्रोग्रेसेस म्हणजे पुढे जा. द रीडर, रीडर म्हणजे वाचक. डज फील लाईक स्वामी अँड गेट्स एव्हरी अटॅच. अटॅच म्हणजे काय? जोडलेले. अटॅच जोडलेले. विथ द कॅरेक्टर, कॅरेक्टर म्हणजे पात्र. ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस, ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस म्हणजे जसजशी कथा पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. त्या पात्राशी त्यांची जवळीक, जवळीक म्हणजे जोडलेले, जवळीक. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. की जसजशी कथा पुढे सरकते, कोणाची कथा? स्वामीची. जसजशी कथा स्वामीची पुढे सरकते तसे रीडर, वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्याच्या कॅरेक्टरशी, त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते, त्यांची जवळीक निर्माण होते. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. मॅजिक म्हणजे काय? जादू. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. हीच R.K. नारायण यांच्या लिखाणाची काय आहे? मॅजिक आहे, जादू आहे. आता त्याच्यानंतर आता पुढे आपण बघणार आहोत की सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स म्हणजे काय? महत्त्व असाही त्याचा एक अर्थ होतो. सिग्निफिकन्स, महत्त्व असाही त्याचा अर्थ होतो. त्याचा म्हणजे कोणाचा? सिग्निफिकन्सचा. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, पुस्तकाचे महत्त्व किंवा पुस्तकाचे वैशिष्ट्य असाही त्याचा अर्थ होतो. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, पुस्तकाचे महत्त्व. पुस्तकाचे महत्त्व आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. बुक रिव्ह्यू. स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे R.K. नारायण यांचा मित्र कोण आहे? स्वामी. आणि त्यांच्याच विषयी आपण, त्यांचं जे बुक आहे, त्यांचं जे पुस्तक आहे त्याच विषयी आपण प्रत्यक्ष माहिती जाणून घेत आहोत. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, पुस्तकाचे महत्त्व किंवा पुस्तकाचे वैशिष्ट्य. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मेरेली an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. teen म्हणजे युवा किंवा पौगंड. 13 ते 19 वर्षे वयोगटातील जी मुलं असतात त्यांना टीन म्हणतात. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मेरेली म्हणजे काय? फक्त, केवळ किंवा मात्र. अँड इंटरेस्टिंग मनोरंजक
रीड म्हणजे वाचणे. दॅट कुड बी एन्जॉय, एन्जॉय म्हणजे आनंद. फ्रॉम टॉप टू बॉटम, बॉटम म्हणजे तड बूड, तड किंवा बूड असाही त्याचा अर्थ. टॉप म्हणजे वरचा, टॉप टू बॉटम म्हणजे तड. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स, ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, एखाद्याला श्रेय देणे किंवा बहाल करणे. ॲट्रिब्यूट्स एखाद्याला श्रेय देणे किंवा बहाल करणे. अ लॉट ऑफ लिटररी, लिटररी म्हणजे काय, साहित्य किंवा वाङ्मयीन. लिटररी साहित्य किंवा वाङ्मयीन. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. इवन इफ इट इज अ टीन बुक. बघा आता पुस्तकाबद्दल, पुस्तकाचे वैशिष्ट्य किंवा पुस्तकाचे महत्त्व. याच्यात स्वामी आणि मित्र, स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि मित्र हे R.K. नारायणांचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते. आणि त्याचबरोबर किशोरवयीन, टीन, किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य म्हणजे लिटररी साहित्य अजूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक व्हॅल्यू, मौलिक साहित्यिक, मौलिक ॲट्रिब्यूट्स, मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. बघा की R.K. नारायण यांचं जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, हे R.K. नारायणांचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते. पुरेपूर वाचनाचा काय देते, आनंद देते. आणि त्याचबरोबर किशोरवयीन, आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य, लिटररी साहित्य अजूनही हे पुस्तक फार मोठी, फार मोठी मौलिक, मौलिक साहित्यिक मूल्ये, मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. जोपते नाही, जपते. म्हणूनच आता याच्या पुढे आपण स्वामी अँड फ्रेंड्स हे जे R.K. नारायण यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाविषयीच, त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे, त्या पुस्तकाचं महत्त्व काय आहे ते आपण पुढे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं जे लेसन आहे त्याच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि जो आज आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण यांचं जे पुस्तक आहे, स्वामी आणि मित्र नावाचं जे पुस्तक आहे, त्याच्यात स्वामी आणि R.K. नारायण यांच्याविषयी, यांचं जे पुस्तक आहे, या पुस्तकात स्वामी जो त्यांचा मित्र आहे त्याविषयी माहिती सांगणारं हे पुस्तक आहे. आणि आज जे आपण याविषयी माहिती जाणून घेतली, या भागाविषयी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला हमखास निसंकोचपणे विचारू शकतात. या ठिकाणी आज आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.